राजापेठ उड्डाणपुलावरील भीषण अपघातानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे। दुर्घटनास्थळी आमदार प्रवीण पोटे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत पीडब्ल्यूडी, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला एकाच ठिकाणी बोलावून कडक शब्दात सूचना दिल्या। अपूर्ण कामे, वाहतुकीतील अडथळे आणि निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर आता कारवाई होणार का? पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। राजापेठ उड्डाणपुलावर झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर आमदार प्रवीण पोटे यांनी दुर्घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी बीडब्ल्यूडी, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना संयुक्तरित्या घटनास्थळी बोलावून नागरिकांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्देश दिलेत। शहरात सुरू असलेल्या अनेक विकास कामांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून त्यातून अपघात घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत। कमान उभारताना किंवा इतर बांधकामे करताना वाहतुकीचा मार्ग मोकळा ठेवणे अत्यावश्यक असल्याचे सांगत रेल्वे पुलांच्या कामाचा आदर्श घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला। एखाद्या कुटुंबातील व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडल्यास त्या कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळी करणारी निष्काळजी वृत्ती तात्काळ बदलावी, असेही त्यांनी ठामपणे सांगितलेत। प्रशासन हे शासनाचा चेहरा असून त्यांची जबाबदारी अधिक असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपेक्षेनुसार काम करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। यापुढे अशा प्रकारचे अपघात होणार नाहीत, अशी हमी अधिकाऱ्यांनी दिल्याचेही प्रवीण पोटे यांनी सांगितलेत। यासोबतच प्रत्येक 15 दिवसांनी पोलीस, महानगरपालिका आणि पीडब्ल्यूडी यांची संयुक्त आढावा बैठक घेणार असल्याचीही घोषणाही त्यांनी केली आहे। जर वाहतूक व्यवस्था सुधारली नाही आणि चौकांमध्ये आवश्यक तेथे पोलीस तैनात झाले नाही तर भाजप कार्यकर्त्यांसह आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रत्येक कार्यकर्ता आम्ही त्या चौकात उभे राहू, शिट्ट्या घेऊन, आणि पोलिसांना भाग पाडू की चौकात पोलीस उभा राहायलाच पाहिजे, हे सुद्धा भाग पाडू। पहिल्यांदा प्रायमरी स्वरूपामध्ये तिथे आमची त्याप्रमाणे निर्देश दिले। मी येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना 15 दिवसानंतर आपण सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहे। पोलीस कमिशनर, महानगरपालिका आणि पीडब्ल्यूडी या तशा तिन्ही संयुक्त आपण बैठकी घेणार आहे। या बैठकीतून आपल्याला 100% रिझल्ट मिळेल। राजापेठ उड्डाणपुलावरील सुरक्षेच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात असून आता प्रशासन प्रत्यक्षात किती प्रभावी उपाययोजना करते याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे। राजापेठच्या पुलावरती आम्ही भेट दिली आणि पीडब्ल्यूडी, महानगरपालिका, पोलीस यांना संयुक्त त्या सगळ्यांना तिथे बोलवून काही आपण निर्देश दिले की ज्याप्रमाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात, काही ठिकाणी अधुरे कामं आहेत त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात, काही ठिकाणी कमानी उभ्या करणं चालू आहे, त्या अनुषंगाने काही ॲक्सिडेंट होतात। कमान कशी उभी केली पाहिजे, कमान उभी करत असताना खालून जायसाठी रस्ता मोकळा केला पाहिजे। ज्या पद्धतीने रेल्वेचे जे ब्रिज तयार होतात त्यामध्ये रेल्वे कधी थांबत नाही, पण ब्रिज होत राहतात आणि कामं चालत राहतात। त्या पद्धतीने अमरावती शहरात जर कामं चालले तर ॲक्सिडेंट होणार नाही, अपघात होणार नाही, जेणेकरून लोकांना कोणताही व्यक्ती, एखादा व्यक्ती जर घरातून मेला तर तुम्हाला सांगतो त्याचे कुटुंब पूर्ण रस्त्यावरती येते आणि कोणीही वारल्यानंतर 4 दिवस कोणी रडायला जातात, पण 5व्या दिवसानंतर त्याच्या इथं गाळ पाणी आहे की नाही, मीठ पाणी आहे की नाही हे कोणी विचारलं जात नाही। त्या अनुषंगाने महानगरपालिका, पीडब्ल्यूडी, पोलीस विभागाने त्या ठिकाणी निवेदन सुद्धा केलं की तुम्ही आपण 58 वर्ष या खुर्चीवर बसणार आहे। आम्ही सगळे पॉलिटिकल लोक आहेत, लोकनेते जे आहेत, आम्ही 5 वर्षानंतर प्रत्येक वेळेस वेगवेगळे लोक येतात तेव्हा सातत्याने ते येतात। प्रशासन हा जो भाग आहे हा शासनाचा चेहरा आहे। प्रशासन ज्या पद्धतीने काम करते ते प्रशासनाचं काम दिसत राहते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, यांचा चेहरा म्हणून प्रशासन काम करत असते। त्यांनी नीट काम करावं, काम कोण्या पद्धतीने झालं पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि यापुढे असा कोणताही दुर्दैवी अपघात होणार नाही यासाठी आम्ही चर्चा केली। राजापेठ उड्डाणपुलावरील दुर्घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षेबाबत मोठी आश्वासने दिली आहेत, मात्र या घोषणा प्रत्यक्ष कृतीत उतरतील का हा खरा प्रश्न आहे। नागरिकांच्या जीवाशी संबंधित या गंभीर विषयावर सिटी न्यूज सातत्याने लक्ष ठेवून राहणार आहे।